नमस्कार मित्रांनो, संगीत साधना या चॅनलद्वारे यूट्यूब चॅनलद्वारे मी बना जाधव सर आपल्यासमोर दिहुगावचे सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे दिहुकर यांचे वडील श्रीधर महाराज दिहुकर यांनी लिहिलेल्या तुकाराम चरित्रातील हा 14वा भाग मी आपल्यासमोर सादर करीत आहे. या 14व्या भागामध्ये तुकोबाचे 6 जण शिष्यांचा उल्लेख मी 13व्या भागात केलेला आहे. आता 14व्या भागात पुढचे जे शिष्य आहेत त्यांची माहिती मी आपल्यासमोर सादर करीत आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. गवरशेठ वाणी सुदुंबरेकर हे कर्नाटकी लिंगायत वाणी सुदुंबरे येथे राहत असे. तिथं त्यांचा दुकानाचा व्यवसाय होता. परपंचाकडे दुर्लक्ष करून तुकोबांच्या सेवेत रममान होत असत. तुकोबांच्या प्रयाणानंतर त्यांचे निधन झाले. मरणापूर्वी त्यांनी रामेश्वर भट आणि तुकया बंधू कान्होबा यांना जवळ बोलवले. त्यांच्या तोंडून तुकोबाचे अभंग ऐकत त्यांनी प्राण सोडला. मरण समयी तुकोबा त्यांना भेटावयास आले होते. तुकोबाची त्यांनी आठवण केली. बाजूच्या लोकांना तुकोबा नाही दिसले, पण एक तरंगता हार त्यांच्या प्रेताच्या जवळ दिसला, अशी मोठी आख्यायिका आहे. पंढरपूरला गवरशेठ वाणी सुदुंबरेकर यांची पालखी जात असते. सुदुंबरे गावामध्ये जातानाच उजव्या हाताला त्यांचं मंदिर बांधलेलं आहे. तुकोबा आले, तो हार तिथं दिसला आणि त्याचवेळी सगळेजण भजन म्हणत असताना गवरशेठ वाणी यांनी प्राण सोडला. आपल्या मित्रावर किती प्रेम होते हे याच्यातून ही साक्ष गवरशेठ वाण्यांनी दिली. आता 8वे जे शिष्य आहेत ते मल्हारपंत कुलकर्णी चिखलीकर. आळंदीवरून दिहुला जाताना मुशी हे गाव सोडलं की पुढे चिखली नावाचं गाव लागते. या चिखली गावचे हे मल्हारपंत कुलकर्णी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. हे तुकोबांच्या नेमनिष्ठ टाळकऱ्यापैकी एक होते. 9वे जे होते ते आबाजीपंत लोहगावकर. हे लोहगावचे कुलकर्णी आडनावाचे ब्राह्मण होते, परंतु तुकोबांच्या चरणी लागून ते कृतार्थ झाले. तुकोबाचे कीर्तन ते एकाग्रपणे ऐकत असत व कीर्तनात ते साथ देत असत. 10वे जे आहेत रामेश्वर भट बहुलकर, तुकोबांची आरती यांनी लिहिली बरं का. हे तुकोबांचे एकनिष्ठ भक्त. पुण्याजवळ वाघोलीमध्ये त्यांच्या बंधूचे वंशज आहेत व बहुळमध्ये त्यांचे पुत्र विठ्ठल भट यांचे वंशज जवळील बहुळ गावी आहेत. ते रामाचे उपासक होते. त्यांच्या पूजेतली रामाची मूर्ती अद्याप बहुळ गावी आहे. त्यांच्याकडे वाघोली, भावडी, बहुळ, चिंचोशी, सिद्धेगव्हाण ही 5 गावे वतनाची होती. ते तुकोबांचे भक्त झाल्यानंतर वारकरी मंडळीत त्यांना मान्यता मिळाली. तुकोबाच्या कीर्तनात ते टाळ धरीत. तुकोबाच्या सानिध्यात त्यांनी 10-12 वर्षे काढली. तुकोबाच्या प्रयाणसमयी ते दिहुगावात होते. यांची समाधी वाघोली येथे आहे. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला बहुळ गावात त्यांच्या पुण्यतिथीचा मोठा कार्यक्रम असतो. 11वे जे त्यांचे शिष्य आहेत ते कोंडो पाटील खांदवे. हे तुकोबांच्या 14 टाळकऱ्यातील टाळ वाजवण्यात म्हणजे तालवाद्य धरण्यात अत्यंत खांदवे पाटील हुशार होते. तुकोबा लोहगावला कीर्तन करण्यास गेल्यावर खांदवे पाटलांच्या घरीच त्यांचा मुक्काम असायचा. ज्याचे घरी तुकयाचे विठार, जो टाळ धरण्यात परम चतुर. ज्याचे घरी तुकयाचे विठार, जो टाळ धरण्यात परम चतुर. तो कोंडो पाटील लोहगावकर, तो कोंडो पाटील लोहगावकर. ठेवून माथा कर पूर्ण केला,
ठेवून माथा कर पूर्ण केला. जो टाळ धरण्यात परम चतुरन, तुकोंडो पाटील लोहगावकर. तुकोबावर यांचं अत्यंत प्रेम होतं. पुढचे जे 12वे शिष्य आहेत ते नावजी माळी लोहगावकर. या 14 टाळकऱ्यांमध्ये बरेचशी मंडळी लोहगावचीच आहेत. त्यामुळे तुकोबा लोहगावला जास्त आपल्या आजोळाला आकृष्ट झाले आणि तिथे ते कीर्तन करायला यायचे. हे 12वे शिष्य आहे नावजी माळी. हे सुद्धा 14 टाळकऱ्यातील शिष्य लोहगावचे होते. तुकोबाचे शिष्य झाल्यानंतर यांनी एक उद्योग सुरू केला. सुवासिक पुष्पांच्या उत्तमोत्तम माळा गुंफून ते तुकोबांच्या गळ्यात घालीत असत. नावजी माळी भक्त बोळा, नावजी माळी भक्त बोळा, अखंड गुंफून सुमनाच्या माळा, घालीत तुकयाच्या गळा, सप्रेम कळा त्या हरपीती, सूत कातूनी गोवरीवर, पुष्पांच्या माळा करीतसे फार, कीर्तनी बैसती द्विजवरण, तयाशी हार ते घाली असे. मैपत बाबा म्हणतात, फुलांच्या माळा गुंफून त्या विठोबाच्या तुकोबांच्या व प्रेम श्रोत्यांच्या गळ्यात नावजी घालीत असे. नावजी प्रेमभराने भजन करून त्या कीर्तनात नाचत असत. नावजीचे प्रेमळ नृत्य व भजन पाहून तुकोबांची त्यांच्यावर प्रसन्नता होती. नावजी कीर्तनास आले की तुकोबांनी हा आमचा प्राण विसावा आला असे ते नेहमी म्हणायचे. आता जो 13वा शिष्य आहे शिवबा कासार, हे बी लोहगावचे. हे पहिल्या सुरुवातीच्या काळात तुकारामाचा प्रचंड द्वेष करायचे. पण तुकोबाचे आजो लोहगाव तिथे त्यांची नेहमी कीर्तनं व्हायचे. सुरुवातीला यांनी द्वेष केला, पण हळूहळू त्यांच्या कीर्तनात ते रममान झाले आणि तुकोबांचे भक्त झाले. त्यावेळचा तुकोबांचा एक आहे, हा माझा द्वेष करायचा पण आता माझा शिष्य झाला आहे, शिवबा कासार. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ, तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ. आणि शेवटचा 14वा त्यांचा जो शिष्य आहे सोनबा ठाकूर. आता हे ठाकूर मावळ तालुक्यात काही गावांमध्ये ठाकूर नावाचे लोक आहेत. चाकणजवळ एक पिंपरी नावाचे ठाकूरांची पिंपरी, इथेही ठाकूर नावाचे लोक आहेत. आळंदीजवळ सोळू नावाचे गाव आहे, तिथेही ठाकूर नावाचे लोक आहेत. पण मला आत्तापर्यंत यांचं कोणतं गाव आहे हे मात्र अजून समजलेलं नाही. तुकोबाच्या कीर्तनामध्ये मृदुंग वाजवित असत. त्यांच्याशिवाय तुकोबाचे कीर्तन कधीच होत नसे. लोहगावचे टाळ वाजवणारे कोंडो खांदेव पाटील व मृदुंग वाजवणारे सोनबा ठाकूर यांच्याशिवाय तुकोबाचे कीर्तन कधीच झाले नाही. आता पुढे तुकोबांची शिष्या बहिणाबाई यांना तुकोबांचा स्वप्नात उपदेश झाला. त्या देहूस दर्शनाकरता आल्या. कवित्व स्फूर्ती बाईंना देहूस झाली. बहिणाबाईंनी तुकोबाची कथा कीर्तने प्रत्यक्षात ऐकली. मुंबईकडून त्यांना फार त्रास झाला. बहिणाबाईची योग्यता अधिकार तुकोबांचे खालोखाल होती. बहिणाबाईंची अभंगाची गाथा एकदा तरी वाचून पाहावीस. मित्रांनो, हा भाग मी इथे तुकोबाचे जे 14 टाळकरी यांची संपूर्ण माहिती आपणाला माहीत असावी म्हणून मी दिलेली आहे. तरी मित्रांनो, या भागाला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्य तुकोबा समर्थ समर्थ, त्याने केला हा पुरुषार्थ, त्याने केला हा पुरुषार्थ,
त्यानं केला हा पुरुषार्थ. रामकृष्ण हरी. नमस्कार.